सन्माननीय योगेश दादांकडे आहे आणि योगेश दादांनी देखील सुरुवातीला जी सुरुवात जर कोणी केली असेल, मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्याच्यामध्ये योगेश दादांनी केलेली होती, ते म्हणून ते बोलणं उचित होतं. मला फक्त उपसभापती महोदय याच्यातनं एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री महोदयांनी हे स्मारक जाहीर केलेलं आहे. 200 एकरमध्ये करायचं, 300 एकरमध्ये करायचं हे आपण करू शकतो. आपण जे सांगितले की वाडाच्या नंतर जमीन मिळणार नाही, तशी परिस्थिती नाही आहे. वाडा आणि जमीन ह्याच्यामध्ये एक फार मोठी नदी जाते, त्या नदीवर देखील त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन करायचं, कशा पद्धतीनं करायचं हे आपण ठरवलेलं आहे. प्रमोद जठार साहेब जे सांगतायत की स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखा छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याला स्टॅच्यू उभा करायचा आहे, ते त्या जागेच्या पलीकडे आहे. मध्ये नदी आहे, त्याच्या बाजूला तो डोंगर आहे. तो डोंगर एक मिनिट मी साहेब आता सर्वे नंबर सकट पाठ आहे माझ्यावर तिथलं. मी आणि तुम्ही पालकमंत्र्यांची क्रेडिबिलिटी तर माझी फक्त याच्यामध्ये विनंती अशी आहे की योगेश दादांच्या याला अनुसरून की 350 कोटी रुपयाचा आराखडा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा तयार झाला आहे. तो आपण भाग 1 म्हणून करू आणि भाग 2 म्हणून जी डोंगरावरची जागा ॲक्वायर करायची आहे ते करण्याचा प्रस्ताव देखील आपण मुख्यमंत्री महोदयांकडे नेऊ आणि त्याला देखील चालना देऊ. त्याच्यामध्ये बोलता बोलता प्रमोद जठार साहेब असं म्हणाले की मी जर मंत्री असतो तर 500 नाही 1000 एकर जागा घेतली असती, पण आमचा सन्माननीय कोकणातले नितेश राणे यांच्यावर देखील विश्वास आहे. त्याच्यामुळं भाजपच्या कोट्यामध्ये जर मंत्रिपद शिल्लक असेल तर आम्ही सगळे मिळून प्रमोद जठार साहेबांना हे स्मारक करण्यासाठी मंत्री करा अशा पद्धतीची 100% मागणी करू आणि जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये स्मारक करायचे आहेत त्या स्मारक करणारे मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट दर्जा द्या अशी देखील विनंती करू. चला, धन्यवाद.